मी स्वतःसाठी काम ॲज अ मार्केट डेव्हलपमेंट ऑफिसर एक माझ्या तालुक्यापासून बर मी ह्या सुरुवात केली. बर ह्या इंडस्ट्रीत मी प्रवेश केला. हा हा माझं कौशल्य पाहून मला प्रत्येक कंपनीनं नेक्स्ट लेवलची जबाबदारी देत गेली बरं. प्रत्येक वेळेस. आणि मी देखील ज्यावेळेस मला जबाबदारी भेटत गेली ती जबाबदारी मी ग्राफ करत गेलो. आणि मी आज ही जी वसुधा ॲग्री बायोटेक ही जी कंपनी आहे मेडचल हैदराबाद मार्केटिंगची जबाबदारी मला जबाबदारी मिळाली. तर ही एक मला अपॉर्च्युनिटी सोनं होतं. आणि मला ट्रॅव्हलिंग आणि माणसं जोडणे हा एक माझा लहानपणापासून छंद आहे. मला महाराष्ट्र आणि भारतामधील बरेचसे प्रेक्षणीय स्थळ असू द्यात किंवा मार्केट असू द्यात किंवा महाराष्ट्रातील इंडियातील काही घडामोडी कुठं काय होत आहेत ते मला माहिती असतं. आणि त्याच्यामुळे मी ही ऑल इंडियाची जबाबदारी आणि हे अलायन्स आहे. वसुधा ॲग्री बायोटेक ही R&D बेस्ड कंपनी आहे. ही डायरेक्टली मार्केटमध्ये इथून पाठीमागे नव्हती. पण वसुधा ॲग्री बायोटेकचे जे MD आहेत मिस्टर श्रीनिवास रेड्डी सर, ह्यांचा प्रदीर्घ अनुभव मार्केट रिसर्च अँड डेव्हलपमेंट क्षेत्रातील आणि माझा मार्केटिंग मधील प्रदीर्घ अनुभव असेही आम्ही अलायन्स करून कॉम्बिनेशन मध्ये आम्ही ऑल इंडियाचा हा प्रवास सुरू केलेला आहे. आणि हा प्रवास न कुठेही म्हणजे न थांबता न हरता हा अविरत चालू राहील. आणि ह्याच्यामध्ये निश्चितच आम्ही इंडिया एक्सपान्शन करत आहोत. शेतकरी आपलं नशीब शेतीत पेरत असतो, तर त्याला चांगल्या क्वालिटीचं शेतकरी राजाला दर्जेदार बियाणं हे आपण पुरवावं. आपण शेतकऱ्याची मुलं आहोत. माझं एक मानस होतं, म्हणजे गेल्या 5 वर्षापासून माझा ह्याच्यावरती मी अभ्यास केला. मी हैदराबाद, तेलंगणा जे म्हणजे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश आहेत त्या ठिकाणी येल्लूर असे काही कर्नूल, आदिलाबाद असे बरेचसे ज्या ठिकाणी रिसर्च होतं आणि प्रोडक्शन होतं अशा क्षेत्राचा मला ज्याही वेळेस नोकरी करत होतो मी, ज्याही वेळेस वेळ मिळायचा तर माझा उरलेला वेळ मी त्या ठिकाणी R&D कसं होतं, बियाणं नवीन नवीन बियाणं कसं तयार होतं, एक बियाण्याची जात तयार व्हायला 6 ते 7 वर्ष लागतात.